रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. प्रेमविवाह करताना ते दोघेही तरुण तरुणी फक्त क्षणापुरताच विचार करतात. ते आई वडील, पै पाहुणे अथवा जातीपातीचाही विचार करत नाहीत. काही प्रेमविवाह मात्र नंतर साफ फसतात. हल्ली शाळा कॉलेजचे तरुण तरुणी कुठल्याही भविष्याचा विचार न करता घर सोडून निघून जातात. नंतर त्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून भांडणे होऊ लागतात. त्यातूनच काहीतरी भीषण घडतं. दोघांपैकी एकाचा नाहक बळी जातो. अशीच घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली. प्रेमविवाह झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याला त्याच्या पत्नीनेच गळा आवळून ठार केल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. हीच घटना आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नकुल आनंदा भोईर, वय वर्ष 40 वर्ष, राहणार फ्लॅट नंबर 3, भक्तिसागर अपार्टमेंट, माणिक कॉलनी, चिंचवड, पुणे या ठिकाणी राहत होता. त्याचा प्रेमविवाह सन 2018मध्ये चैत्राली चौधरी या मुलीसोबत झाला. या 5-7 वर्षाच्या काळात त्यांना 2 मुले झाली होती. त्यापैकी एकाचे नाव येसू तर दुसऱ्याचे नाव हे लक्ष असे होते. नकुलच्या सोबत त्याची आई बेबीताई ही राहत होती. तर नकुलचा दुसरा भाऊ तुषार आनंदा भोईर हा फ्लॅट नंबर 2 बी विंग येथे राहत होता. ते दोघेही पिंपरी चिंचवडमध्येच राहत होते. एकंदरीत दोघाही भावांचे प्रपंच बऱ्यापैकी स्थावर झाले होते. त्यामुळे त्याची आई बेबीताई भोईर यांना समाधान वाटायचे. नकुलचा भाऊ तुषार हा ड्युअर कंपनीत बाणेर येथे सिनियर डिझाईन इंजिनियर म्हणून नोकरी करत होता. तर दोन्ही बहिणी विवाहित असून त्या आपल्या सासरी सुखा समाधानाने नांदत होत्या. नकुल याने आपले शिक्षण झाल्यानंतर समाजसेवेचे व्रत घेतले. तो सामाजिक सेवा करून लोकांच्या अडीअडचणी सोडवत होता. त्याचा स्वभाव मनमोकळा असल्यामुळे त्याचा मित्रपरिवार बराच मोठा होता. नकुलकडे अनेक तरुण तरुणी समवयस्क लोक येत असायचे. गेल्या 10-15 वर्षापासून ते या परिसरात चांगलेच परिचित झाले होते. पिंपरी चिंचवड महापालिका, पोलीस स्टेशन, प्रभाग समित्यांमध्ये जाऊन लोकांना मदत करत असे. हे काम करत असताना याच परिसरात राहणाऱ्या चैत्राली चौधरी या 9 तरुणीची 2018 साली भेट झाली होती. त्या दोघांचे चांगले बोलणे चालणे चालू होते. त्या दोघांनी एकमेकांची ख्याली खुशाली विचारली. त्यावेळी चैत्राली ही त्या परिसरात महिलाविषयक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत होती. त्यामुळे या दोघांच्या विचारांची नाळ जुळली. त्या दोघांचे पहिल्या भेटीतच प्रेम जमले. काही दिवसातच नकुल व चैत्राली हे प्रेमविवाह करून लग्नबंधनात अडकले. ते सुखाने संसार करू लागले होते. नकुलची आई बेबीताई समाधानी झाली. चैत्राली आणि नकुल यांचा संसार गाडा सुरू झाला होता. नकुलला सुरुवातीला चैत्राली सामाजिक कार्यामध्ये हातभार लावू लागली होती. या दरम्यान चैत्रालीचेही बऱ्याच लोकांचे संपर्क होऊ लागले. एकंदरीत चांगले कामकाज सुरू झाले. चैत्राली ही सुरुवातीला सासू बेबीताई व पती नकुल यांचा खूप काळजी घेऊ लागली. त्यांना 2 वर्षात 2 पुत्ररत्न झाले. त्यापैकी एकाचे नाव येसू तर दुसऱ्याचे नाव लक्ष असे ठेवण्यात आले होते. असे दिवसामागून दिवस जात होते. आता चैत्राली पूर्णपणे मोकळीक मिळाली होती. नकुलला वाटायचे की ती आपल्या पत्नीने या भागात महानगरपालिकेची निवडणूक लढवावी, निवडणूक जिंकावी, आपले व आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करावे. त्यामुळे चैत्राली जास्तीत जास्त वेळ घराबाहेर थांबू लागली. मग तिच्या अनेक तरुणांबरोबर ओळखी होऊ लागल्या. या लोकांबरोबर खाण्यापिण्याच्या पार्टीमध्ये ती भाग घेऊ लागल्यामुळे तिच्या वागण्या बोलण्यामध्ये फरक पडू लागला. हळूहळू तिच्या बदललेल्या वागण्यामुळे नकुल तिला समजावून सांगू लागला, तू बाहेर गेल्यामुळे खाण्यापिण्याच्या पार्ट्या करू नको, लोकांकडून उसने पैसे घेऊ नकोस. परंतु चैत्रालीच्या वागण्या बोलण्यामध्ये काहीच फरक पडला नव्हता. उलट ती जास्तीत जास्त मनमौजीपणे वागू लागली होती. याच दरम्यान 1-2 वर्षापूर्वी तिची ओळख पिंपरी चिंचवड लिंक रोडवरील बालाजी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सिद्धार्थ दीपक पवार याच्याबरोबर झाली. या दोघांच्या सततच्या सहवासामुळे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मग ते दोघे दिवस
दोघे दिवसा एकत्र फिरायचे, तसेच रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर चॅटिंग करायचे. त्यामुळे त्या दोघांनाही कशाचे भान नसायचे. चैत्राली कोणाकडूनही उसनवारी करून पैसे घेत असायचे. त्या पैशातून ते खाण्यापिण्याच्या पार्ट्या अथवा लॉजवर जाणे असे करत होती. तिने उसने घेतलेले पैसे परत न मिळाल्यास ते लोक नकुलकडे येऊन पैसे मागू लागल्यामुळे नकुलची चिडचिड होऊ लागली होती. मग तो तिला समजावत होता, चैत्राली, तुझे हे वागणे बदल. किमान आपल्या 2 मुलांचा तरी विचार कर. तुझे हे वागणे चांगले नाही. तू काही वाईट करू नको. तुला निवडणुकीला उभे राहायचे आहे. आपल्याला लोकांसाठी काम करायचे आहे. तू अजूनही तुझे वागणे बदल. लोक आपल्या कुटुंबाला चांगले मानतात असे तो सांगत होता. परंतु चैत्रालीला कुठलाच फरक पडत नव्हता. ती जास्तच बेभान होऊन वागू लागली होती. शेजारी पाजारी अवतीभोवतीची मंडळी तिच्या वागण्याला कंटाळली होती. दिवाळीचा सण सुरू झाला होता. नकुलने त्याच्यामार्फत या परिसरातील नागरिकांसाठी दिवाळी पहाट हा कार्यक्रम उत्तमरित्या राबवला होता. सर्वत्र दिवाळीचे वातावरण सुरू होते. या कालावधीमध्ये चैत्राली आपल्या मित्राबरोबर खाण्यापिण्याच्या पार्ट्या करण्यात दंग होती. त्यामुळे तिला नकुलने सांगितले, अगं चैत्राली, तू सणावाराला तरी नीट राहा. या कारणांवरून दिनांक 23 तारखेला त्या दोघांनी भांडणे झाली. तिने आपला प्रियकर सिद्धार्थला फोन केला तेव्हा तिने त्याला सगळी हकीकत सांगितली होती. तर नकुलने तिला समजावण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला होता. तो तिच्या मागे चांगली वागण्याची भुणभुण लावत होता. तो तिला सतत म्हणायचा की तू असे काही वागू नकोस. समाजामध्ये माझे खूप मोठे नाव आहे. आपल्याला 2 मुले आहेत. तू मुलांकडे लक्ष दे. तू सतत दारू पिऊ नकोस. दुसऱ्या पुरुषाबरोबर फिरून जाऊ नकोस. लोकांकडून कर्ज काढू नकोस. हे वारंवार ऐकून ती वैतागली होती. तिने त्याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. त्यातून भांडण वाढत गेली. ती त्याला म्हणाली की बास कर तुझी किरकिर. सगळं तुझ्या मनासारखं वागायचे का? मी काय माझे आयुष्य जगू शकत नाही का? तिच्या या बोलण्याने त्याच्या रागाचा पारा चढला. तो तिच्यावर धावून गेला. असे तिनेही त्याच्यावर चाल केली. दोघात हाणामारी सुरू झाली. यात तिने बाजूला पडलेली ओढणी उचलली आणि त्याच्या गळ्याभोवती फास टाकून आवळला. ती पूर्ण त्वेषाने त्याचा गळा आवळत होती. काही वेळातच तो निश्चित पडला. त्याचा खून आपल्या हातून झाल्याचे लक्षात येताच ती सावध झाली. फोन करून हा सगळा वृत्तांत चैत्रालीने सिद्धार्थला सांगितला. ओढणीने तिने नकुलचा गळा आवळला. मग त्या ओढणीने नकुलच्या घामाचा वास येत होता म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी ती ओढणी तिने सिद्धार्थ जवळ दिली. ही ओढणी लांब कुठेतरी जाळून टाक असे तिने त्याला सांगितले. त्यानंतर घरातील दुसरी ओढणी तिने टाकली. त्यानंतर तिने स्वतः पिंपरी चिंचवड कंट्रोल रूमला फोन केला. मग पिंपरी चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळ पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असल्यामुळे चिंचवड पोलीस स्टेशनला कळविण्यात आले. तोपर्यंत नकुलचा मृतदेह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माणिक कॉलनी येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आला होता. तेथे नकुलचा भाऊ तुषार आनंद भोईर हा आला. त्याने रीतसर फिर्याद नोंदवली. मग त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी रीतसर फिर्याद नोंदवून चैत्रालीला ताब्यात घेतले. सदरबाबत चिंचवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चैत्रालीला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. मीच ओढणीने गळा आवळून त्याचा खून केल्याचे सांगितले. परंतु घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वाटत होते की हा खून तिने एकटीने केला नसावा. तिने निश्चितच कोणाची तरी मदत केली असावी. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला. त्यावेळी खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की चैत्रालीचे वागणे सैरभैर होते. तिचे सिद्धार्थ दीपक पवार याच्याबरोबर अनैतिक शारीरिक संबंध होते. याच कारणावरून नकुल व तिची भांडणे होत असायची. मग सिद्धार्थची माहिती काढून त्यालाही ताब्यात घेण्यात आले. सध्या त्याच्याकडे चौकशी सुरू केली आहे. हा तपास पिंपरी चिंचवडचे पोलीस निरीक्षक विठ्ठल करमकर हे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने करत आहेत. तर अशा प्रकारे सामाजिक कार्यामध्ये आणि राजकारणामध्ये काम करत असताना
आजकाल महिलांचे कसे अनैतिक कार्यकर्त्यांबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित होत आहेत हे आपण या घटनेच्या माध्यमातून पाहिले आणि जेव्हा हे वागणं एका लिमिटच्या पलीकडे जाते तेव्हा त्या नवऱ्याच्या आवाहनालाही सुद्धा भीक घालत नाहीत आणि त्यांच्या मनमौजीप्रमाणे त्या वागतात आणि त्यातून हे अशा प्रेम प्रकरणाचा भयानक शेवट होतो. तर ह्या अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.